लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवते का? टोपीवाला आणि माकडांची. आपल्याला वाटतं की ही फक्त एक साधी गोष्ट आहे. पण खरं सांगायचं तर या गोष्टीत एक जबरदस्त जबरदस्त स्ट्रॅटेजी लपलेली आहे. आज आपण तीच स्ट्रॅटेजी उलगडून पाहणार आहोत. कारण ही गोष्ट म्हणजे फक्त मनोरंजन नाहीये, तर कोणत्याही संकटावर मात करण्यासाठीचा एक मास्टर प्लॅन आहे. चला तर मग सुरुवात करूया. गोष्टीची सुरुवात होते अगदी साध्या ओळखीच्या वाक्याने, जे आपल्याला लगेचच त्या गोष्टीत घेऊन जातं. तर गोष्ट सुरू होते टोपीवाल्याच्या प्रवासाने. पाहूया बरं, त्याच्या त्या साध्यासुध्या दिवसात असं नेमकं काय घडतं की एक मोठं संकट त्याच्यासमोर उभं राहतं. इथे बघा, चित्र एकदम साधं आहे नाही का? एक बिचारा मेहनती टोपीवाला टोपलीत रंगीबेरंगी टोप्या घेऊन गावोगावी फिरतोय. दुपारचं कडक ऊन आणि त्या उन्हापासून वाचण्यासाठी तो एका मोठ्या झाडाखाली जरा विसावतो. सगळं कसं शांत शांत वाटतंय, हो ना? पण त्याला काय माहीत की हीच शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची आहे. आणि इथेच गोष्ट एक अनपेक्षित वळण घेते. ती शांत दुपाल आता एका मोठ्या गोंधळात आणि संघर्षात बदलणार आहे. जरा विचार करा, तो टोपीवाला झोपेतून उठतो आणि काय दिसतं त्याला? त्याची टोपली पूर्णपणे रिकामी. केवढा मोठा धक्का बसला असेल नाही का? डोक्यात एकच विचार आला असेल, अरे माझ्या टोप्या गेल्या कुठे? याच रिकाम्या टोपलीपासून कथेची खरी उत्सुकता सुरू होते. आणि या प्रश्नाचं उत्तर तर त्याहूनही जास्त धक्कादायक होतं. तो वर बघतो तर काय, झाडावरची सगळीच्या सगळी माकडं त्याच्याच टोप्या घालून अगदी ऐटीत बसली होती. कल्पना करा त्या बिचाऱ्या टोपीवाल्याच्या मनाची अवस्था काय झाली असेल. इथून पुढे सुरू होतो खरा खेळ. आणि हा फक्त माकडांचा खेळ नाहीये, तर हा टोपीवाल्यासाठी एक महत्वाचा टप्पा आहे, निरीक्षणाचा आणि समोरच्याची कमजोरी ओळखण्याचा. आता साहजिकच आहे, कोणालाही रागच येईल. तसंच टोपीवाल्यालाही आला. तो चिडला, माकडांवर ओरडला, त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण काहीच उपयोग झाला नाही. का? कारण तो फक्त भावनेच्या भरात वागत होता, समस्येच्या मुळाशी पोहोचलाच नव्हता. पण मग त्याच्या लक्षात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आली. तो जे काही करत होता, माकडं अगदी हुबेहूब त्याची नक्कल करत होती. तो ओरडला की ती पण ओरडायची, त्याने उडी मारली की त्यांनी पण मारायची. म्हणजे प्रत्येक हालचालीची कॉपी पेस्ट. आणि हेच निरीक्षण, हाच तो आहा मोमेंट, या कथेचा टर्निंग पॉइंट ठरला. आणि बरोबर इथे कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळते. आता फक्त निरीक्षण नाही, तर त्या निरीक्षणातून एक हुशार युक्ती जन्माला येते. रागाची जागा आता थंड डोक्याने आखलेली एक पक्की रणनीती घेते. त्याच्या विचारांमध्ये झालेला हा बदल खूप महत्वाचा आहे ना, नाही का? म्हणजे बघा, तो समस्येशी थेट भिडला नाही. उलट त्याने माकडांच्याच सवयीचा, त्यांच्याच वागण्याचा वापर करून आपलं काम साधायचं ठरवलं. आणि आता वेळ आली होती ती योजना अंमलात आणण्याची. त्याने काय केलं? माकडांच्या नक्कल करण्याच्या स्वभावालाच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र बनवलं. खरं तर हे धाडसी पाऊल होतं, पण तेवढंच विचारपूर्वक उचललेलं. तो आता एक असं काहीतरी करणार होता जे माकडांनी हुबेहूब करावं अशी त्याची अपेक्षा होती. आणि त्याची योजना 100% यशस्वी झाली. त्याने आपली टोपी जमिनीवर फेकताच अपेक्षेप्रमाणे झाडावरच्या सगळ्या माकडांनी आपापल्या टोप्या खाली फेकल्या. बस, काम झालं. हेच तर फळ होतं त्याच्या अचूक निरीक्षणाचं आणि त्यानं दाखवलेल्या संयमाचं. तर मग या साध्या वाटणाऱ्या गोष्टीतून आपल्याला कोणता मोठा धडा मिळतो? या गोष्टीचं खरं तात्पर्य काय आहे? बरं, या गोष्टीचं जे पारंपरिक तात्पर्य आहे ते तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नाही का, की संकटात घाबरू नका, शांत डोक्याने विचार करा. आणि ही शिकवण खूप चांगली आहे, यात शंकाच नाही. पण या कथेचा खरा अर्थ याच्याही खूप पुढे जातो. या गोष्टीतला खरा खोलवरचा धडा आहे स्ट्रॅटेजीचा, धोरणात्मक विचारांचा. म्हणजे काय? तर आपल्यासमोर जी काही समस्या आहे किंवा जो कोणी प्रतिस्पर्धी आहे त्याची मानसिकता समजून घेणं आणि मग त्याच्याच कमजोरीचा वापर करून आपला मार्ग काढणं, हेच तर खरं कौशल्य आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, हा जो धोरणात्मक धडा आहे तो आपण आपल्या आयुष्यातल्या आव्हानांना कसा लागू करू शकतो? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी माकडं म्हणजे काही समस्या किंवा अडथळे असतात, आणि आपली टोपी म्हणजे आपलं ध्येय. मग अशी कोणती समस्या आहे जिच्याशी थेट लढण्याऐवजी तिची मानसिकता समजून घेऊन मार्ग काढता येईल? यावर नक्कीच विचार करायला हवा.